आंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये, आय गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये. कुळीची कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. आणीला हे रूपा बळे बेस द्या थोडा किंवा आणीला रूपा बळे करोनी खडे हरिदासी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. तुका मने समागमे नाचू प्रेमे लागलो बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगननेतपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालान कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची जग बदने कसेचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी भयदां जड्यंधकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां. महायोगपीठे तटे भीमरथ्यां मुरुं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं. पाणोमहासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. जय जय श्रीराधारमण जय जय नवलकिशोर जय गोपीचित्तचोर प्रभू जय जय माखनचोर. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला ध्येय अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमे निर्माते महाराष्ट्रभूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकलकंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा कुळाचं कुळदैवत असणारी देवी त्या देवीची यथार्थ स्वरूपाची ओळख करून देणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथाअवकाश जसे जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र या पुण्यनगरीमध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने मार्गदर्शक एकनाथ भाऊ पठारे यांच्या मार्गदर्शनाने आणि नवनाथ भाऊ यांच्या विशेष पुढाकाराने त्यांच्या अध्यक्षतेखाली हा शारदीय नवरात्र महोत्सव आणि त्या महोत्सवातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. एवढं सुंदर नियोजन दादांनी केलं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. म्हणजे रोडवर बी असं होऊ शकतं बाबा. ही एक वेगळी ऊर्जा या ठिकाणाहून मिळालेली आहे. काय सुंदर नियोजन आहे. आणि जवळपास तारीख देऊन 8-9 महिने तरी मला या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे एक वर्षभर याच कार्यक्रमाच्या नियोजनात ते सातत्याने राहत असतात. म्हणून एवढा उत्सव या ठिकाणी हा सुंदर होत राहतो बरं का. म्हणून पुन्हा एकदा नवनाथ दादा, पूजाताई आणि त्यांचा सर्वच परिवार आणि त्यांना सहकार्य करणारी सगळी मंडळी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक माझे मित्र हरिभक्त परायण मृदंगाचार्य मृदंग विशारद घुले महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांना धन्यवाद.
अतिशय गोड गायन ज्यांचं आपण ऐकलं ते आमच्याच भागातले असणारे संगीत विशारद गजानन महाराज आहेत. महाराजांना धन्यवाद. माझे दुसरे मित्र हरिभक्त पारायण संगीत विशारद मृदंगाचार्य कीर्तनकार संतोष महाराज हरिभक्त पारायण देशमुख बाबा आहेत, दादा आहेत आणि सगळ्या माता मावल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. आज या कलरचा दिवस आहे का? हे चुकून मॅच झालं बरं का, नाही तुम्हाला सर ठरूनच आले काय तुम्ही यांचे कलर पाहिल्यानंतर असं वाटलं आहे का नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि उपस्थित असणारी बहुसंख्येने श्रोते मंडळी सर्वांना धन्यवाद. यूट्यूबवाले हरिभक्त पारायण आमचे सर्वांचे लाडके, महाराष्ट्रभर ज्यांचं चॅनल प्रसिद्ध आहे ते आमचे सर्वांचे लाडके असणारे अमोल दादा जिव्हाळा चॅनल तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. लाईव्ह करणारे दादा असतील, साऊंडवाले दादा तुम्हाला बी धन्यवाद, चांगलं लावा. हां, तुम्हालासुद्धा धन्यवाद देतो. आणि सर्वच मंडळी या ठिकाणी वाघोलीकर राजू दादा आणि ती मंडळी आलेली आहे त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज या अभंगामध्ये कुळाचं कुळदैवत असणारी देवी, त्या देवीची यथार्थ स्वरूपाची ओळख महाराज या अभंगामध्ये करून देतात. कुळीची हे हॅमिंग येते. कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी, आमच्या कुळाचं कुळदैवत असणारी देवी संतांनी आम्हाला ठावी करून दिली. मुळात ती देवी आम्हाला प्राप्त होती पण अज्ञानामुळं तिचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते ज्ञान आता आम्हाला संतांनी करून दिलं. ज्ञान करून दिल्यामुळं काय झालं? बरं झालं. काय बरं झालं? ज्ञान करून दिल्यामुळं आम्हाला त्या देवीला शरण जाता आलं. बरवे झालो, शरण गेलो आणि शरण जाण्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये असा झाला, उगविलो संकटी. अनादिकालापासून आमच्या पाठीमागे एक जन्म मरणाचं संकट लागलं होतं, त्या संकटातून आमची मुक्तता झाली. उगविलो संकटी. बरं, या देवाला साधू संतांनी आग्रह धरून नावारूपाला आणला आहे का नाही. देवाला आणावं लागतं, तुम्हा आम्हाला यावं लागतं. संत आपल्या इच्छेने येतात आणि आपल्या इच्छेने जातात. देवाचं जे प्रारब्ध आहे ते परीक्षा प्रारब्ध आहे. तुमचं आमचं जे आहे ते अनिच्छा प्रारब्ध आहे आणि संताचं जे आहे ते स्वइच्छा प्रारब्ध आहे. म्हणून आणिला ही रूपा बळे किंवा आणिला रूपा बळे करोनी खळे हरिदासी. निर्गुण निराकार असणारा परमात्मा त्याला सगुण साकार व्हायला भाग पाडलं संताच्या आग्रहाने. अव्यक्त निराकार बोला नाही जा आकार, जेथोने चराचर हरीशी भजे. रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. ज्याला आकार उकार मकार चकार रंग रूप वर्ण छाया काहीच नाही असा असणारा परमात्मा, आकाराला उकाराला मकाराला चकाराला रंगाला रूपाला वर्णाला छायेला ज्यांनी आणला त्यांना म्हणतात संत. पण ते सहजासहजी नावारूपाला आला नाही. साधू संताला त्याच्यासाठी आग्रह धरावा लागला. करोनी खळे हरिदासी. आणि महाराज म्हणतात देव नावारूपाला आल्यामुळं त्याला भजनं सोपं झालं. जसं नवनाथ दादानं हा सोहळा नावारूपाला आणला म्हणून येणं सोपं झालं. कळलं माझं बोल? हा सोहळा नावारूपाला आणल्यामुळं आपल्या सगळ्या श्रोत्यांना हे येणं काय झालं? सहज आणि सुलभ झालं. लांबून लांबून माणसं आली, म्हणजे अहो तिथं बॅनर पाहिलं आम्ही म्हणून आम्हाला येता आलं. याला म्हणतात नावारूपाला आणणं. बरोबर आहे. मग देवाला नावारूपाला आल्यामुळं त्याला भजनं सोपं झालं. या सर्व गोष्टीचा आनंद महाराज म्हणतात माझ्या जीवनात झाला. कोणत्या कोणत्या गोष्टीचा आनंद झाला? माझ्या कुलदैवताची ओळख मला संतांनी करून दिली. ओळख झाल्यामुळं शरण जाता आलं. शरण गेल्यामुळं संकटातून मुक्तता झाली. देव नावारूपाला आल्यामुळं शरण जाणं सोपं झालं. या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी मी संताच्या समागमामध्ये गेलो. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. मी संताच्या समागमामध्ये गेलो आणि माझा आनंद मी नाचून प्रगट केला. नाचणं हे एक आनंदाचं प्रतीक आहे. आता नवरात्रामध्ये दांडिया खेळतात, महिला पुरुष सर्व नाचतात. नाचणं म्हणजे काय? नाचणं हे एक आनंदाचं प्रतीक आहे. आनंद झाल्यावर माणूस काय रडत बसेल का? आनंद झाल्यावर माणूस नाचणारच आहे ना. इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. नाही जमत आपल्याला काही तर देवासाठी प्रेमाने नाचलं तरी ही भक्ती आहे. भक्ती सुतवतो तरुणो गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विराजित. ननर्थ मध्ये त्रिकमेव तत्र. स्वतः भक्ती माता भगवंताच्या भजनामध्ये नाचत असते. म्हणून इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. फक्त महाराज म्हणले त्या नाचण्यात प्रेम असावं. मी संताच्या समागमामध्ये गेलो आणि माझा आनंद नाचून प्रगट केला. समागमाशिवाय आनंद नाही. एकट्या माणसाला आनंद घेता येतो का? एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला किंवा जमाविला. एकट्या माणसाला आनंद घेता येत नाही.
नाही. दारू जरी प्यायची असेल तर एकट्याला प्यायला मजा वाटत नाही. ग्लासाला ग्लास मारून चेस म्हणणारा कोणीतरी असावा, असा पिणाराचा मानस आहे, माझा अनुभव नाही. पिणाराचं असं म्हणणं आहे, कोणीतरी कंपनी द्यायला पाहिजे. मग एवढं घाणेरडं काम करायचं असेल तर कुणाची तरी सोबत संगत लागते. एवढा मोठा परमार्थाचा आनंद घ्यायचा असेल तर समागमाशिवाय कसं काय होणार आहे. महाराज म्हणले, मी संताच्या समागमात गेलो आणि आनंद नाचून प्रगट केला. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगे. कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे, फक्त त्या नाचण्यात प्रेम असावा. आपणही नाचतो पण आपल्या नाचण्यात प्रेम असेल का नाही शंका आहे. बोलत चला. निवडून आलेली पार्टी पडलेल्या पार्टीच्या दारात नाचते, प्रेमानेच ना का खुन्नस. हे नाचणं आहे पण हे तिरस्काराचं आहे. लग्नात नवरदेवाच्या पुढं डीजे डॉल्बीवर पोरं नाचतात, त्या नाचण्यात प्रेम असतं का नाही. टाकलेली असते ती जिरवायची असते आहे की नाही. हे मस्तीचं नाचणं आहे. निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं, लग्नातलं नाचणं मस्तीचं आणि परमार्थातलं नाचणं भक्तीचं. आता या महिला नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे बरं का. म्हणून भजनात कीर्तनात नाचायला लाजायचं नाही. आजी टाळ्या वाजवा यांच्यासाठी जोरदार. भजना कीर्तनात नाचायला लाजायचं नाही. काही बाया म्हणतील, महाराज नाचा वाटतं हो, यांच्यासारखं टाळ घेऊन मलाही उभं राहावं वाटतं, पण गिराईक धड नाही ना. घरी गेल्यावर जर म्हणलं लय संतीन झाली होती, भीती वाटते ना. बरोबर आहे का नाही. एखादी बाई म्हणाल, मालक चांगले हो पण आमच्या नगरातले लोक चांगले नाही. लोक काय म्हणतील एवढ्या वाक्यामुळं जीवनातले बरेचसे स्वप्न अपुरे राहतात बरं का. आता इथं जर एखादी म्हातारी बाई उभी राहिली आणि पावली खेळायला लागली, खाली बसलेल्या बाया दम धरतील का. खाली बसलेल्या बाया म्हणतील, माय या डंगरीला काय करायचं या वयात, बोलतील ना असं. पण तुका म्हणे, तुम्ही ऐका वचन तेजोनिया जन भक्ती करा. भजन कीर्तन करत असताना लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. नाही भजन केल्यावर देवी काय म्हणल याचा विचार करा. विठाला विठाला. कोणी म्हणाल, महाराज मला नाचा वाटतं पण मी मोठ्या घराची बाई आहे. मीराबाई राजपूत समाज राजघराणा राजाची पोरगी होती, पण भजनात नाचायला लाजली नाही. म्हणतात, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. इको द्या. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. राना की रजधानी छोड़ी, लोक लाज सब तोड़ी. मैं तो ऐसी भई बवरिया हो. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. मेरा दीवानी हो गई रे, मेरा मस्तानी हो गई रे. मेरा दीवानी हो गई रे, मेरा मस्तानी हो गई रे. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. तेरे बंसी पे जाऊं बलिहार रसिया, तेरे बंसी पे जाऊं बलिहार रसिया. मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया, मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया. नाचूंगी 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 नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. ओ नाचूंगी 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 नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर, अपने मंदिर बैठ गीता भागवत बाचूंगी, गीता भागवत बाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी 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 नाचूंगी.
हरि गुण गावत नाचूंगी. कसं नाचूंगी? हरि गुण गावत, 90 लावत नाही हा, हरि गुण गावत नाचूंगी. महाराज पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मेरा नाची रे, पग घुंगरू बांध मेरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मेरा नाची रे, पग घुंगरू बांध मेरा नाची रे. मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की दासी रे, पग घुंगरू बांध मेरा नाची 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 रे, नाची नाची. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, मैं तो अपने नारायण की दासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. महाराज म्हणतात मीराबाई नुसतं नाचल्या नाही, पायात घुंगर बांधून देवासाठी नाचल्या. म्हणून लक्षात ठेवा, अजून बी पांडुरंगाच्या मंदिरातलं चक्री भजन घुंगर बांधूनच असतं. आमळनेरकर महाराज चक्री भजन घुंगर बांधून करतात, आवशेकर महाराज चक्री भजन घुंगर बांधून करतात, देगलूरकर महाराज चक्री भजन घुंगर बांधून करतात, नामदास महाराज चक्री भजन घुंगर बांधूनच करतात. इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. महाराज म्हणले ते नाचणं सुद्धा माझं देवाला आवडलं आणि माझी संकटातून मुक्तता झाली. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो, बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठला 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 विठला. तुकाराम महाराज अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी. तुकाराम महाराज अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात. काही वारकरी संप्रदायाच्या अभ्यासू लोकाला, एकनिष्ठ लोकाला पहिला प्रश्न हा निर्माण होईल की महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत आणि पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त असणारे तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात? हा पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे. तुकाराम महाराज पांडुरंगाशी एकनिष्ठ आहेत कशावरून? सानप महाराज सांगतात म्हणून नाही, महाराजांच्या मुखातल्या प्रमाणावरून. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे बोलावा, विठ्ठल पहावा विठ्ठल, म्हणून विठ्ठल लावला आहे का ना. पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, येणे सोशे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही किंवा घेत नाही, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केलं कुणाला? रखुमाईचा पती म्हणजे पांडुरंगाला धारण केलेला आहे. शतखंड माझी होईल रसना, तरी या वचना पालटेल. पांडुरंगाला सोडून इतर देवाची स्तुती आम्ही करतही नाही आणि ऐकतही नाही, आणि झाली तर ब्रह्म हत्येचं पातक आहे. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचुनी त्या पांडुरंगा. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे. महाराज म्हणले आमचा पांडुरंगाशी भाव कसा जोडलेला आहे माहिती आहे का? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रता बाईला आपला नवरा सर्वस्व असतो. कुणाला म्हणायचं माय पतिव्रता? पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. आपल्या मालकाच्या मताला अनुसरून जिचं वागणं असतं तिला म्हणायचं पतिव्रता. पतिव्रता नेणे अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्याने मनी. जिच्या ध्याने मनी पतीचं चिंतन असतं तिला म्हणायचं पतिव्रता. पतिव्रतेचे जिने भ्रताराच्या वर्तमाने, पतिव्रतेचा भाव तिचा पती तिचा देव. ला सोपं सांगू का? जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? बोला ना, धाडस होत नाही का बोलायचं? जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? पतिव्रता. कारण पती कोण असतो? परमेश्वर असतो. तुमच्या पुण्यात नसतो का?
असतो ना. हां, पती कोण असतो? बोलाय परमेश्वराओ. पती कोण असतो? परमेश्वर असतो. बरोबर आहे गुले महाराज. पती परमेश्वर असतो, पण परमेश्वर दारू पेत नसतो ना. हे बी तेवढंच खरं आहे. कोणाकोणाचा परमेश्वर दारू पेतो? हातवर करा बरं. मी दारू सोडायचा उपाय सांगतो, करा हातवर. बापरे, एवढे सज्जन माणसं आहे इथे. यांच्या छात्या कशा धडधड करायला लागल्या बा. करती का हातवर? बरं जाऊ द्या, नका हात वर करू, पण तुमच्या मनाला तर माहिती आहे आपलं गिऱ्हाईक पेत आहे. हां, आता मला याच्यातली सूक्ष्मता सांगायची आहे का. त्यांना माहीत आहे माझा मालक दारू पितो, तरी पण एवढ्या माणसात हात वर करून त्यांची इज्जत घालवणं हा पतिव्रतेचा धर्म नाही, म्हणून त्या बिचाऱ्याने हात वर केला नाही. कळलं माझं बोलणं? माहिती असून पण हात वर केला नाही, कारण माझ्या मालकाची इज्जत माझी इज्जत सेम आहे. बरोबर आहे, म्हणून त्यांनी हात वर केला नाही. तुम्ही लाजा धरा. बरोबर आहे ना. तिने एवढ्या माणसात आपली राखली बाबा, आता आपण बंद करूयात, आहे का नाही. गरजेचं आहे. लक्षात ठेवा, पतिव्रतेचा भाव तिचा पती तिचा देव. आपल्या मालकाची जी सेवा करते तिला म्हणायचं पतिव्रता. कसा जरी असला तर त्याची सेवा करावी. आमच्या मराठवाड्यात एक मन आहे, पदरी पडलं धोड. वा, बोला आणि बोलून करावं गोड. बरोबर आहे. भला हो बुरा हो कैसा भी हो, भला हो बुरा हो कैसा भी हो, मेरा पति मेरा देवता 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 हो. क्या बात महाराज म्हणे, मेरा पति मेरा देवता हो. तो कसा जरी असला तर माझा पती परमेश्वर आहे, त्याची सेवा करणं हा पत्नीचा धर्म आहे. आम्हा नारायण तैशा परी, आम्हाला पांडुरंग त्याप्रमाणे आहे. महाराज म्हणले पांडुरंगाला सोडून आम्ही इतर देवाची स्तुती करतही नाही ना ऐकतही नाही. लक्षात ठेवा, एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला असताना तुम्ही आज देवीला शरण का जाता, आणि जर शरण जाता तर तुमच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही का, असे दोन प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे. तुकाराम महाराज देवीला शरण जातात का, तर जातात. मग एकनिष्ठतेत बाधा येत नाही का, तर नाही. दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्याला पाहिजे. जरा लक्ष देऊन ऐका बरं का. तुकाराम महाराजच नाही, वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही संताचं चरित्र बघा, त्यांचा एक भाव आणि एक देव जोडलेला आहे. नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या. प्रेममूर्ती बाल भागवत लढीवाळ भक्त म्हणून नामदेवरायाला संबोधलं जातं. नामदेवरायाचं देवाचं एवढं प्रेम, लक्ष देऊन ऐका बरं का. एक क्षण जरी नामदेवराय बाजूला गेले तर देवाला करमत नव्हतं महाराज, एवढं नामदेवरायाचं देवाचं प्रेम होतं. नामदेवरायाचा अधिकार जर आपण पाहिला तर नामदेवराय 5 वर्षाचे असताना नामदेवरायाचे वडील दामू शेट्टी घरी नव्हते. मग नामदेवरायाच्या आईनं सांगितलं, नामा आज तुझे बाबा घरी नाही येतात, देवाला नैवेद्य घेऊन तुला जायचे. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले आणि दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला आणि देवाच्या खाण्याची वाट पाहायला लागले. आता दगडाचा देव खात असतो गाव, बोला ना, नाही. पण नामदेवरायानं केलेला चमत्कार बघा. नामदेवरायानं दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला, देवाच्या खाण्याची वाट पाहायला लागले. देव खायला तयार नाही. नामदेवराय देवाला म्हणले, देवा तू जर नैवेद्य नाही ना खाल्ला, तुझ्याच पायावर डोकं आपटून मी माझा प्राण देईल. नामा म्हणे तुझला शरण चरण कमळावरी शिरापटेन, घेऊन आलो नैवेद्याला एक तरी घास घे विठ्ठला. तुझ्यासाठी नैवेद्य घेऊन आलो, एक घास तरी तुला घ्यावा लागल. अरे पुण्यातून पार्सल आणले, अर्धी तरी तुला टाकावं लागेल. माणसं आग्रह करतात का नाही, एक घास तरी तुला घ्यावा लागेल. चमत्कार बघा. पाषाणाची मूर्ती थरथरा कापिली आणि जेवूती लागली नाम्या सवे. नोय हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हा तिचा मूर्ती जेवी. दगडातून देव प्रगट झाला आणि नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य देवाने खाल्ला. माझ्याकडे लक्ष द्या बरं का. आपलं म्हणणं होतं दगडाचा देव खात नाही, पण नामदेवरायाने केलेला चमत्कार, नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य देवाने खाल्ला का. देव खायला तयार आहे, पण खाऊ घालणारा नामदेवरायासारखा असला पाहिजे. आपल्या हाताने देव खातो का. आपल्या हाताने कुत्रंसुद्धा खायला तयार नाही. आपल्या डाव्या हातात भाकर असते आणि उजव्या हातानं काठी लपवलेली असते. येऊ बरोबर आहे ना. कुत्रजवळ येईपर्यंत भाकर दाखवायची, कुत्रजवळ आलं की भाकरीचा हात मागं करायचा आणि काठीचा ठेव. वा, जेवण 2 पद्धतीनं होतं. एक तर खाणाराला भूक असावी, नाही तर खाऊ घालणाराचं प्रेम असावं. बरोबर आहे ना. काही माणसं आम्हाला जेवायला येतात आणि बायकोला म्हणतात, अय वाढ वाढ, महाराजाला आणखी अर्धी वाढता येईल, पुन्हा भेटत नसतंय, वाढ. एवढा हलकट समजला का तू महाराजाला. अशाच्या घरी जेवू नये.
तुका म्हणे जया संकोच दर्शने तया ठाया जाणे अनुचित। आपण गेल्यानंतर एखाद्या घरात आनंद होत नसेल तर आपण जाऊ नका। एक वाक्य बोलतो तुम्हाला, फाटक्या कपड्यात राहा पण स्वाभिमानी राहा। जमीर बेचकर आमिर होने से गरीब रहना कभी भी अच्छा है। इज्जत इकून श्रीमंत होण्यापेक्षा गरीब राहणं परवडलं। जो बूंद से गई वो हौद से नहीं आती है। स्वाभिमानी राहणं गरजेचं आहे महाराज, लक्षात घ्या। नामदेवरायाचा हातचा नैवेद्य देवाने खाल्ला, एवढं नामदेवरायाचं देवाचं प्रेम, मग नामदेवरायाचं देवाचं ठरलं म्हणे नामा तुलाही माझ्याशिवाय करमत नाही, मलाही तुझ्याशिवाय करमत नाही। आज आपल्या दोघांमध्ये करार करायचा। काय करार केला बघा, नामा आजपासून तू मला सोडून कुठं जायचं नाही आणि मी तुला सोडून कुठं जाणार नाही, असा करार केला। पण काही दिवसानंतर माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची। तीर्थयात्रेला गेलं पाहिजे। भूतलावरचे तीर्थ पहावे नयनी, जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तू आपुले स्वैत पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको। तीर्थयात्रेला गेलं पाहिजे। हस्तो पवित्रो यदि दान पुण्यो, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा। हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये, हस्तस्य भूषणम दानम। आता एवढा सुंदर कार्यक्रम आहे, आपण आपल्या पद्धतीने याला दान दिलं पाहिजे। हस्तस्य भूषणम दानम, दान धर्मान राजधर्मान मोक्षधर्मान विभागश स्त्री धर्मान भगवत धर्मान समासव्यास योगतः डोळ्यात बनला। दान करणं हा माणसाचा धर्म आहे। हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये, पायाचं भूषण आहे कीर्तन झाल्यावर दुसऱ्याच्या चपला घालून जाण्यामध्ये, बरोबर ना? नाही माणसं कीर्तन ऐकतात पण चपला चोरायच्या सवयी जात नाही। आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं बाई तुम्ही भाग्यवान आहात। का बाबा? तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात। ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊच नका। ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात। तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढा, सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले। तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? आज लोकांच्या इमानदारीचा विचार केला ना, लोक एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे। मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा। बसमध्ये PMT सूचना असतात, थुंकू नका। अरे ती बस काय थुंकायची जागा आहे? ह्या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे। माणसाचा स्वभाव कसा आहे बघा, माणूस आंघोळीला गेला का 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो, आणि गरीब असू द्या श्रीमंत असू द्या 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अख्खी लावत नाही, अर्धी आज लावतो आणि अर्धी बोला ना उद्याच्याला ठेवतो। ती हातावर जास्त पडली तर पुन्हा पुडीत घालतो। किती काटकसर आहे बघा। 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्याच्याला ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात हाणतो। अजिबात उद्याचा विचार करत नाही, हा स्वभाव आहे। विठाला विठाला पायाचं पावित्र्य आहे तीर्थयात्रा करण्यामध्ये। माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची, कुणाला सोबत न्यावं? मग नामदेवरायाला न्यायचं ठरवलं। माऊली नामदेवरायाकडे आले, नामदेवा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे। नामदेवरायानं सांगितलं चांगली गोष्ट आहे, तुम्ही माझ्याबरोबर यावं अशी इच्छा आहे। नामदेवरायानं सांगितलं मी येऊ शकत नाही म्हणे। का? देवाचं माझं ठरलं संतोष महाराज की तू मला सोडून कुठं जायचं नाही आणि मी तुला सोडून कुठं जाणार नाही, असा करार आमच्यामध्ये झाला, मी येऊ शकत नाही। माऊलीला वाटलं आपण पांडुरंगाकडून परवानगी घेऊ। माऊली पंढरपूरला आले, पांडुरंगा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे। पांडुरंगानं सांगितलं चांगली गोष्ट आहे, सोबत नामदेवरायाला घेऊन जायची इच्छा आहे। पांडुरंग म्हणले मजा घेऊन। नामदेवराय म्हणले देवा कालच ठरलं होतं आपल्याला तुला सोडून राहायचं नाही मला सोडून जायचं नाही, आणि आज खुशाल जा म्हणता कधीपासून खोटं बोलायला शिकले? भगवंत म्हणले निवडून आल्यापासून। कधीपासून खोटं बोलायला शिकले? पांडुरंग म्हणले नामा आपलं लाख जरी ठरलं असेल, वस्तू आपली असू द्या, द्यायची का नाही द्यायची हे आपण ठरून चालत नसतं, न्यायला कोण आलं याच्यावर अवलंबून असतं। अरे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप माऊली म्हटल्यानंतर मला नाही म्हणता येणार आहे का? विकासाच्या मुद्द्यावर जायला अडचण नाही, जावं लागेल। विठाला विठाला पांडुरंगाने सांगितलं तुम्हाला जावं लागणार आहे। नामदेवरायाला देवाचा विरह सहन होत नव्हता। नामदेवराय देवाला म्हणले देवा ठीक आहे तुमची आज्ञा म्हणून मी तीर्थयात्रेला जातो, पण माझी सुद्धा एक प्रतिज्ञा आहे, माझी सुद्धा एक अट आहे। भारताचं भ्रमण मी करेल, तीर्थक्षेत्रामध्ये जाईल, मंदिरापर्यंत जाईल, सभा मंडपात जाईल, गाभाऱ्यात जाईल, पण त्या मंदिरात गेल्याच्या नंतर जगाच्या पाठीवर जर मला तुमच्यासारखा देव दिसला नाही ना तर मी त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही। नेघे मी तयाचे दर्शन नेघे मी तयाचे दर्शन
देवाचे नेघे मी तयाचे दर्शन. ऐका, ज्या देवाचे विटेवर पाय नाही आणि कटेवर हात नाही असा देव जर मला दिसला नाही तर मी त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला असताना या परंपरेतले तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात? आणि जर शरण जातात तर त्यांच्या परंपरेला कुठं धक्का लागत नाही का? तर तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात बरं का. कधी हेही खरं असतं आणि तेही खरं असतं. त्याच्यातून गैरसमज झाल्यानंतर असं होतं बघा. हा म्हणतो हाही खरं आहे आणि ते म्हणतो तेही खरं आहे, असं कधी कधी होत असतं बघा. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. गजानन महाराज आणि संतोष महाराज दोघं मित्र. उदाहरण लक्ष देऊन आहे का. दोघं मित्र पुण्याच्या बसस्टँडला गेले आणि दोघांना जालन्याला जायचं होतं. गाडीची वाट पाहत बसले. गाडीला यायला थोडा वेळ होता. मग तिथे एक हॉटेलवाला जिलेबी तळत होता. मग गजानन महाराजांना इच्छा झाली जिलेबी खायची. गजानन महाराज संतोष महाराजाला म्हणले, संतोष महाराज जिलेबी खायची इच्छा आहे हो. संतोष महाराज म्हणले, बाबा जिलेबी खायची तुम्हाला इच्छा आहे, पण माझ्या खिशात काही पैसे नाही, अजून काला झाला नाही. माझ्या खिशात काही पैसे नाही. संतोष महाराज असं म्हटल्यानंतर गजानन महाराज म्हणले, पैशाचं बघून घेऊ, खायची तर इच्छा झाली ना. अहो म्हणले, पैसे नाही खायचं कसं काय? ते मला काही त्या भानगडीत पडायचं नाही. गजानन महाराज म्हणले, पैशाचं पुढं बघून घेऊ, पण खायची इच्छा झालेली आहे. हॉटेलवाल्याला म्हणले, हो पावशेर जिलेबी द्या. हॉटेलवाल्याने पावशेर जिलेबी दिली. गजानन महाराज खुर्चीवर बसले आणि जिलेबीत खात राहिले. तेवढ्यात संतोष महाराजाला वाटलं, अरे यांच्याजवळ नसून हे खायला लागले, मग आपल्याला अडचण काय? पहिलं तर त्यांचं होईल जे व्हायचं ते, नंतर आपलं होईल. मग संतोष महाराजही गेले, म्हणले मलाही पावशेर जिलेबी द्या. दोघांनी पावशेर जिलेबी घेतली. गजानन महाराजांची जिलेबी खाऊन झाली. गजानन महाराजांनी हात धुतले आणि निघाले. हॉटेलवाला म्हणे, हो पैसे? गजानन महाराज म्हणले, हो अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. म्हणले अगोदर पैसे दिले आणि नंतर जिलेबी घेतली. गजानन महाराज असं बोलल्यानंतर हॉटेलवाला म्हणे, खोटं बोलताय तुम्ही पैसे दिले नाही. गजानन महाराज म्हणले, मी महाराज माणूस आणि 20 रुपयासाठी खोटं बोलणार आहे का? अहो अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे तुम्ही पैसे दिले नाही. गजानन महाराज म्हणले, मी अगोदर पैसे दिले. हॉटेलवाला म्हणे दिले नाही. चांगलं भांडण दोघांचं सुरू झालं. तेवढ्यात संतोष महाराज मधीच उठले. म्हणले, हो तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. हॉटेलवाला म्हणे, नाही 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 नाही, तुम्ही दिलेले आठवणीत आहे, यांनी दिले नाही. बस संतोष महाराजाला वाटलं आपली निर्दोष मुक्तता झालेली आहे. आता गजानन महाराजांना हॉटेलवाला बघून गेले. चांगलं दोघांचं भांडण सुरू झालं. हॉटेलवाला म्हणायचा दिले नाही, गजानन महाराज म्हणायचे दिले. हा दोघांचं भांडण सुरू झालं. 10-5 माणसं एकत्र आली. काय झालं काय झालं काय झालं? हॉटेलवाला म्हणे, अहो जिलेबी खाल्ली ह्या माणसानं, पैसे न देताच निघून चालले. हे महाराज म्हणले, अहो खोटं बोलतोय हॉटेलवाला, अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. हे बाकीचे ऐकणारे म्हणले, बघा तुम्ही म्हणता दिले, तुम्ही म्हणता नाही दिले, अशानं हा वाद मिटणार नाही. आम्ही इथं होतो का? आम्ही इथं नव्हतो ना. अशानं हा वाद मिटणार आहे का? तुमचं काय ठरलं होतं काय नाही हे आम्हाला काय माहिती आहे? ऐका, मग एक काम करा म्हणे, एखादा तिसरा माणूस इथं होता का? त्याला आय विटनेस म्हणतात, पुरावा. बरोबर आहे ना? पुरावा असेल तर पुरावा, कळलं तुम्हाला? आणि पुरावा नसेल तर का पुरावा? म्हणून विधानसभेत असं म्हणतात का नाही, ते विधान भवनामध्ये, बिनबुडाचे आरोप करू नका, पुरावे सादर करा. पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे अध्यक्ष महोदय. विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे, राजकारणातून संन्यास घेईल अध्यक्ष महोदय. बरोबर आहे? पुरावा पाहिजे ना, काहीतरी पुरावा पाहिजे. म्हणले मग पुरावा एखादा तिसरा माणूस आहे का? ते हॉटेलवाला म्हणे, हा हे होते तुम्ही यांना विचारा. आता हॉटेलवाल्याला तर नाव माहीत नाही, मग तो म्हणला हे होते तुम्ही यांना विचारा. मग हे बाकीचे माणसं म्हणले, का हो यांनी हॉटेलवाल्याला पैसे दिले का? संतोष महाराज म्हणले, जो कहूंगा सच कहूंगा, सच के अलावा कुछ नहीं कहूंगा. जे बोलेल ते खरं बोलेल. मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी भारताच्या संविधानाबद्दल कडी निष्ठा बाळगेन. मी कुणाच्याही बद्दल आकस भाव ठेवणार नाही. मी ऐकलं असेल ना तुम्ही, ऐका नाही, जे बोलेल ते खरं बोलेल म्हणले. मग सांगा यांना पैसे दिले का? संतोष महाराज म्हणले, बाकीचं मला काही माहिती नाही, पण जसे पैसे मी हॉटेलवाल्याला दिले तसे यांनी सुद्धा पैसे हॉटेलवाल्याला दिले. कळलं तुम्हाला? कळलं? म्हणजे यांनी दिले नाही हेही खरं आहे आणि यांनी दिले नाही हेही खरं आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात बघा. तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे,
पण एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. का? ती देवी कोणती याचा आपल्याला विचार करावा लागेल. साधू संतांनी भगवंताला आळवते वेळेस तीनही लिंगामध्ये आळवलेला आहे. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग याचे प्रत्यय आहे तो, ती, ते. वर्णन पांडुरंगाचंच आहे. पुल्लिंगातही आहे, स्त्रीलिंगातही आहे, नपुसकलिंगात सुद्धा आहे. पुल्लिंगातलं पांडुरंगाचं वर्णन आहे का? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा प्रत्यय पुल्लिंगाचा आहे. नपुसकलिंगातलं वर्णन सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी कर कटेवरी, ते हे सर्वनाम नपुसकलिंगाचं आहे. आता स्त्रीलिंगातलं वर्णन हे ग ये ग विठाबाई, बोला हे ग ये ग, हे ग ये ग विठाबाई. माझे पंढरीचे आये, जोरात म्हणा. भीमानी चंद्रभागा, वा. ए ग ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा, वा वा वा. ये ग विठाबाई. कुठली? नारायणगावची का? नाही, माझे पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा, तुझ्या चरणेच्या गंगा. विठाबाई म्हटलं हे स्त्री रूपकात केलेलं पांडुरंगाचं वर्णन आहे. विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, रंगा येई वो येई, रंगा येई वो येई. विठाई किठाई कृष्णाई कान्हाई हे चार देव एका एकच आहे, एकच. आणि हेच खरे देवीचे भजन येतात. नाही तर मी परवाच एक चालता चालता ऐकलं, तिरची टोपी वाकड्या भांगावरी ग, देवीची नजर शिंगाड्या बोकडावरी ग. तर देवीला काय गरज आहे ह्याची? हे देवीचे भजन नाही, आराधाचे गाणे आहे. तुकाराम महाराज या देवीला शरण जातात. ती देवी दुसरी तिसरी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. असे किती सुद्धा प्रमाण मी तुम्हाला सांगेल. बुधो बोला बुधो बोला, बुधो बोला कृष्णाबाई माऊलीचा वो. बुधो बोला बुधो बोला, बुधो बोला कृष्णाबाई माऊलीचा वो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो. कधी वटा शोभे वाळवंटी, कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी. जनार्दनी आंबा उभी करते बोनी कटी, करणाधरी आंबा उभी नदी दिलो. बुधो बोला बुधो बोला, बुधो बोला, बुधो बोला, बुधो बोला, बुधो बोला, बुधो बोला कृष्णाबाई माऊलीचा वो. बुधो बोला, बुधो बोला, बुधो बोला कृष्णाबाई माऊलीचा वो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाशी दाटी वो. पंढरपूरला गर्दी कधी कधी असते. आषाढी कार्तिकी पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी वो. पुंडलिक रायाचं मंदिर कुठे आहे? वाळवंटामध्ये. त्याच्या पुढचा आहे का? एका जनार्दनी आंबा उभी. आंबा म्हटलं एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी वो. हे वर्णन कुणाचं आहे? पांडुरंगाचं. हे स्त्री रूपकात केलेलं पांडुरंगाचं वर्णन आहे. आणि देवी आणि देव वेगळा नाही. देव देवी मीची पाहू. भगवंत म्हणले देवी आणि देव हे माझंच रूप आहे. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. समजा एखादी बाई मेली, आता मरू नये कधी, नंतर एखादी बाई मेली, मग मेल्यावर काय म्हणतात? हिच्यातली आत्मी गेली. आत्मी गेली म्हणतात का आत्मा गेला? बाई मेली तर आत्मा गेला, आणि माणूस मेला तरी आत्माच गेला. मग बाई मेल्यावर आत्मी गेली म्हणाय पाहिजे ना? नाही म्हणत. का? आत्मतत्वात भेद नाही. भेद शरीरात आहे. शरीरात का भेद आहे? दोन्हीचं कार्य वेगळं म्हणून शरीर वेगळं. तसं देवी आणि देव तत्वाने एकच आहे. एको देवच सर्व भूतेषु गुढः. हे उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे? बोला ना. लाईट. पुण्यात लाईट म्हणताय, करंट पाहिजे.
माईक चालण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. लाईट लागण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. फॅन चालण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. कीर्तन कळण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. शार्ट झालेल्याला नाही कळणार. मग मला सांगा, याच्यातली करंट ही नावाची शक्ती एकच आहे का वेगळी वेगळी आहे? एकच. करंट ही नावाची शक्ती एक आहे, याच्यावर जोडलेले उपकरण वेगळे आहेत. तसं ईश्वर ही एक शक्ती आहे. जसं ही आदिमाया शक्ती आहे, तसं भगवंत सुद्धा एक शक्तीच आहे. पॉवर, देवाचं स्वरूप काय? ही शक्ती आहे. मग या करंटचा फायदा तुम्ही माईकसाठी घेऊ शकता. तुम्ही ठरवा तुम्हाला याचा उपयोग कसा करायचा, या शक्तीचा, हे ज्याचं त्यानं ठरवावं. मी अजून सोपं करून उदाहरण सांगतो. माय, तुमचं नाव काय? हां, सुरेखाताई. आता ह्या सुरेखा माय आहेत का नाही? ह्या सुरेखा माय आपल्या लेकराची कोण आहे? बोला बोला बोला. आई आहे. नवऱ्याची कोण आहे? बायको आहे. सासूची कोण आहे? सून आहे. भावाची कोण आहे? भाच्याची कोण आहे? बहिणीच्या पोराची कोण आहे? मग आता ही तर एकच सुरेखा माय आहे ना. कळलं माझं बोलणं? सुरेखा माय एक जरी असली तर कोणाचा भाव, कोणाचं नातं कसं जोडलेलं आहे, त्या नात्यानं तो तिच्याकडे पाहणार. मुलगा आई म्हणून पाहणार, नवरा बायको म्हणून पाहणार, सासू सून म्हणून नाही, दुश्मन म्हणून. सासू सून म्हणून पाहणार, बरोबर आहे का नाही? भाऊ बहीण म्हणून पाहणार, भाचे आत्या म्हणून पाहणार, बहिणीचं पोरग मावशी म्हणून पाहणार. तसंच आहे. कोणी अंबिका म्हणा, कोणी रेणुका म्हणा, कोणी चामुंडा म्हणा, कोणी भगवती म्हणा, कोणी मुक्ताबाई म्हणा. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, देखिले म्या त्याशी. बाप रखमा देवीवरू, बाप रखमा देवीवरू खून बांधली जैसी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, देखिले म्या त्याशी. बाप रखमा देवीवरू, बाप रखमा देवीवरू खून बांधली जैसी. अवताराच्या राशी तो हा भाविटेवरी, तो हा भाविटेवरी. शंख चक्र गदा, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. अवताराच्या राशी तो हा भाविटेवरी, तो हा भाविटेवरी. शंख चक्र गदा, शंख चक्र गदा महाराज म्हणले अनंत रूपे अनंत वेशे. अनंत रूपाने ही भगवती माता सुद्धा नटलेली आहे. ती जर कोल्हापुरात गेली तर तिला लक्ष्मी म्हणतात, ती जर तुळजापुरात आली तर तिला भवानी म्हणतात, ती जर माहूरला गेली तर तिला रेणुका म्हणतात, ती जर सप्तशृंगीला गेली तर वनीची देवी म्हणतात. लक्षात ठेवा. मग ही वेगळी वेगळी आहे का? ही एकच आहे महाराज. मग आता ही एवढी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कशी गेली? जरा लक्ष देऊन ऐका. देवी आणि देव वेगळा नाही इथपर्यंत आपल्याला कळलं. आता देवीचे महाराष्ट्रात प्रामुख्यानं किती पीठं आहेत? 3.5 पीठ आहेत. पण हे 3.5 पीठच आहेत का सगळ्या भारतात संतोष महाराज? नाही. तर एकूण भारतामध्ये 52 पीठ आहेत. थोडासा देवीबद्दल इतिहास सांगतो, मग अभंगाकडे वळतो. 52 पीठ आहेत एकूण. 52 पीठ भारतामध्ये. आता ह्या 52 पीठाची निर्मिती कशी झाली मी तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. जेव्हा दक्ष प्रजापतीनं म्हणजे सती मातेच्या वडिलानं हरिद्वारमध्ये कंख क्षेत्रामध्ये भव्य अशा यज्ञाचं आयोजन केलं होतं आणि त्या यज्ञामध्ये छोट्या छोट्या देवाला निमंत्रण दिलं. पण दक्ष प्रजापतीचे असणारे जावई भगवान शंकर आणि आपली मुलगी सती या दोघांना निमंत्रण दिलं नाही. या दोघांना निमंत्रण का दिलं नाही याची पण वेगळी कथा आहे, पण आपल्याला वेळ कमी आहे. त्या दोघांचं भांडण झालं होतं. का भांडण झालं होतं दुसऱ्या वेळ आल्यावर सांगेल. सगळं एकदाच कसं सांगायचं आहे का? दुसऱ्या आल्यावर सांगायचं. भांडण झाल्यामुळं बदला घेण्यासाठी दक्ष प्रजापतीनं यज्ञ ठेवला, निमंत्रणच दिलं नाही. पण सर्व देवाची विमानं कैलासावरून चालली होती. कैलासावरून विमानं चालल्यानंतर सती मातेनं भगवान शंकराला विचारलं, भगवान सकाळपासून एवढे सारे विमानं कुठं जात आहेत? भगवान शंकराला माहिती होतं, पण भगवान शंकर म्हटले असेल कुठंतरी कार्यक्रम जात असतील, आपल्याला काय करायचं? पण सती मातेला राहवलं नाही. मग सती मातेने एका विमानातल्या देवांना विचारलं, कुठं निघालात? तेव्हा त्या विमानातल्या देवांनी सांगितलं, आम्ही, अगं तुला माहिती नाही का सती, तुझ्या वडिलाच्या घरी एवढा मोठा यज्ञ आहे आणि त्या यज्ञात तुला बोलवलं नाही की काय?
तेव्हा सती मातेला शॉक लागल्यासारखं झालं बरं का. अरे माझ्या वडिलाच्या घरी येत नाही, मला बोलवलं नाही, पण माहेरची इज्जत जाऊ दिली नाही सती मातेनं. सती माता म्हणते आम्हाला बोलवलं पण तुम्ही येतात का नाही हे बघावं म्हणून विचारलं. आणि मग सती माता भगवान शंकराला म्हणते भगवान माझ्या वडिलाच्या घरी येत नाही, आपल्याला निमंत्रण नाही पण आपल्याला जावं लागणार आहे. तेव्हा भगवान शंकरानं सांगितलं सती आपल्याला निमंत्रण नाही ना, आपण गेलं नाही पाहिजे. बघा काही ठिकाणी निमंत्रणाशिवाय जाऊ नये, काही ठिकाणी निमंत्रण असलं तरी जाऊ नये, आणि काही ठिकाणी निमंत्रणाची वाट पाहू नये. एखाद्याच्या मुलीचं लग्न असेल, निमंत्रण असेल तर जावं. एखाद्याच्या जावळाची पंगत असेल तर निमंत्रण असलं तरी जाऊ नये. आणि असा सुवर्ण महोत्सव, असा नवरात्र उत्सव असेल तर निमंत्रणाची वाट पाहू नये. आपण सगळ्यांनी चालत आलं पाहिजे, सगळ्यांनी आलं पाहिजे. या ठिकाणी निमंत्रणाची वाट नाही पाहिजे. भगवान शंकर म्हणले सती आपल्याला जायचं नाही. भगवान शंकर असे म्हटल्यानंतर सती माता म्हणते अहो असे समारंभ रोज रोज होत नसतात, आपल्याला जावं लागणार आहे. तेव्हा लक्ष देऊन ऐका, भगवान शंकर म्हटले सती मला यायचं नाही. तेव्हा सती माता म्हटली मग मी जाऊ का. भगवान शंकर म्हटले जा तुला जायचं तर. आणि सती माता त्या यज्ञामध्ये गेली. पण यज्ञात गेल्यानंतर झालं असं होतं, दक्ष प्रजापतीनं सर्व मुलींना सांगितलं होतं माझा जावाईन माझी मुलगी जरी इथं आली तर तिच्यासोबत कोणी वार्तालाप करायचा नाही, इथं आली तरी तिच्यासोबत कोणी बोलायचं नाही, बोललं तर माझ्याशी गाठ आहे. म्हणून सती मात्या तिथं गेल्यानंतर एकही बहीण सती मातेबरोबर बोलली नाही. वडीलही बोलले नाही, बहिणीही बोलल्या नाही, पण आई मात्र बोलली. आई बोलल्यानंतर सती मातेला तेवढं बरं वाटलं. आणि मग सती माता यज्ञमंडपाकडे गेली. आणि यज्ञमंडपात गेल्याच्या नंतर छोट्या छोट्या देवाचे भाग काढून ठेवले होते यज्ञात, पण भगवान शंकर ही मुख्य देवता यज्ञाची, पण भगवान शंकराचा भाग काढला नव्हता. मग सती मातेला मात्र राग आला. सती मातेला राग आला आणि वडिलाला म्हटली बाबा तुम्ही शिवद्रोही आहात, तुम्ही शिवद्रोही आहात बाबा. अहो ज्या देवाचा प्रामुख्याने यज्ञामध्ये भाग पाहिजे तुम्ही त्या भगवान शंकराची अवहेलना केली. बाबा हे शरीर मला तुमच्यापासून मिळालेलं आहे, पण तुम्ही शिवद्रोही असल्यामुळं मला हे शरीरच ठेवायचं नाही. आणि सती मातेनं भगवान शंकराला प्रार्थना केली आणि योगाग्नी प्रगट केला आणि आपलं शरीर जाळायला सुरुवात केली. ही बातमी नारदानं भगवान शंकराला जाऊन सांगितली. भगवान शंकराने आपल्या जटेतला एक केस उपटला, खाली आदळला, त्याच्यातून एक वीरभद्र प्रगट झाला. आणि त्या वीरभद्राला सांगितलं जा दक्षासहित दक्ष यज्ञाचा विध्वंस करून टाका. आणि दक्ष यज्ञामध्ये वीरभद्र आला आणि त्या दक्ष प्रजापतीचं मुंडकं कापलं आणि यज्ञामध्ये टाकून दिलं. इतिहास मोठा आहे, आपल्याला थोडक्यात सांगावं लागेल बरं का. यज्ञात टाकून दिलं, तहस नहस करून टाकला सर्व यज्ञ. नंतर सती मातेची जी आई होती प्रसूती माता, तिनं भगवान शंकराला विनंती केली देवा हा अनर्थ थांबवा, हा अनर्थ थांबवा भगवंता, माझी विनंती आहे तुम्हाला, हे अनर्थ चांगला नाही. भगवान शंकरानं सासूची विनंती मान्य केली आणि तो यज्ञ जो होता तो थांबवला त्या ठिकाणी. राहिलेला यज्ञ पूर्ण करायचा आहे, कारण यज्ञ अपुरा ठेवायला जमत नाही. मग यज्ञ पूर्ण करायचा असेल तर यजमान जिवंत पाहिजे ना. मग यजमानाचं धड होतं पण शिर कुठं टाकलं होतं यज्ञामध्ये. म्हणले मग आता एक काम करा, जा बकऱ्याचं तोंड आणा आणि याला बसवा. आता बकऱ्याचं तोंड का बसवलं, नंदीनं शाप दिला होता आणि पार्वतीनं शाप दिला होता. का दिला होता दुसऱ्या वेळेस सांगेल, बरोबर आहे ना, बरोबर आहे. नंदीनं आणि पार्वती मातेनं शाप दिला होता म्हणून ह्या दक्षाला बकऱ्याचं तोंड बसवलं. आणि बकऱ्याचं तोंड बसवल्यानंतर दक्ष प्रजापतीनं भगवान शंकराची स्तुती करायला सुरुवात केली. आणि भगवान शंकर त्याच्या स्तुतीवर प्रसन्न झाले आणि म्हणले माग काय मागायचं तर. म्हणले काय नाही बाबा मला काही नको. म्हणले काहीतरी मागा. म्हणले मला काही नको. पण भगवान शंकर म्हणले आता याच्यानंतर जो कोणी माझ्या मंदिरात येईल तो अगोदर बकऱ्याचा आवाज काढल आणि त्यानं मी प्रसन्न होईल. म्हणून भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यावर शंभो असं करतात का नाही लोक, त्याच्या मागं कारण आहे. म्हणून भगवान शंकर प्रसन्न होतात. आणि भगवान शंकराला मात्र आता सती मातेचा विरह सहन होत नव्हता. ऐका लक्ष देऊन, सती माता जी जळत होती, भगवान शंकराचं प्रेम सती मातेवर होतं. भगवान शंकरानं सती मातेची ती जळणारी ज्योत आपल्या हातावर घेतली आणि आकाश मार्गाने भ्रमण करत असताना राग एवढा आलेला होता, तांडव नृत्य करत होत्या. तांडव नृत्याची निर्मिती त्या रागात झालेली आहे. भगवान शंकर नाचत होते, पण आता ब्रह्मदेवाला कळालं की आता जर असे भगवान शंकर रागातच राहिले तर या पृथ्वीवर कोणी शिल्लक राहणार नाही.
मग काय केलं, चिंता वाटत होती, म्हणून भगवान विष्णूने ब्रह्मदेवाने भगवान विष्णूला सांगितलं की आता तुम्हीच काहीतरी करा. मग भगवान विष्णूनं आपला सारंग नावाचा धनुष्य घेतला आणि जी हातावर जळणारी ज्योत होती त्याला बाण मारला आणि त्याचे 52 तुकडे झाले आणि तेच 52 तुकडं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पडले आणि ते शक्तीचे 52 पीठ तयार झाले. हे शक्तीचे असे 52 पीठ आहे. म्हणून अनादि निर्गुण प्रगटली भवा, अनादि निर्गुण प्रगटली भवा, महिषासुर मर्दनाला गोळी विविध तापाची ठरावया घालरी, विविध तापाची करावणी, भक्ताला घे तू पावसी निर्वाणी, भक्ताला घे तू पावसी निर्वाणी, जोगवा मागील आईचा जोगवा मागील, आईचा जोगवा मागील, ऐसा जोगवा मागील. प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन. द्वैत सारोनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, अनादि अंबिका भगवती, बोध परडी घेवनी हाती, पोत ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्त नाचती, आणि ती आई आहे जगदंबा माता, तीच रेणुका माता. म्हणून इकडं आता हे 3.5 पीठ आहेत घुले महाराज. आता हे 3.5 पीठ आहेत ना, 3 पूर्ण पीठ आहे आणि 1 अर्ध पीठ आहे. लक्ष देऊन आहे का बरं का. कोल्हापूर पूर्ण पीठ आहे, तुळजापूर पूर्ण पीठ आहे, माहोर पूर्ण पीठ आहे आणि सप्तशृंगी अर्धपीठ आहे. हे पूर्णपीठ आणि अर्धपीठ का, पूर्णपीठ कशाला म्हणतात आहे का, जिथं भगवती मातेच्या समोर भगवान शंकराचं मंदिर आहे ते आहे पूर्णपीठ. म्हणून तुळजापूरला जर गेला तर भवानी मातेच्या मंदिरासमोर महादेवाचं मंदिर आहे म्हणून पूर्णपीठ आहे. रेणुका मातेला गेला तर रेणुका मातेच्या समोर महादेवाचं मंदिर आहे म्हणून पूर्णपीठ आहे. आणि कोल्हापूरला गेला तर कोल्हापूरला लक्ष्मी मातेच्या समोर महादेवाचं मंदिर आहे म्हणून ते पूर्णपीठ आहे. आणि ते अर्धपीठ का आहे सप्तशृंगी, कारण सप्तशृंगी मातेच्या मंदिराच्या समोर भगवान शंकराचं मंदिर नाही. जिथं शक्ती एकटी राहते ते अर्धपीठ आहे आणि जग ते शक्ती बरोबर शिव राहतात ते पूर्णपीठ आहे. विठाला विठाला म्हणून ही भगवती माता आहे. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साबुले, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साबुले, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साबुली. म्हणून ते रेणुका माऊली आहे. महाराज म्हणतात आई भवानी तुझ्या कृपेने तारशी भक्ताला, आगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी, आंबे गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये, आय गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये, कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी, आंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडीला भवानी 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 गोंधळाला ये. वा, हा गोंधळ या ठिकाणी त्या आंबेचा
त्या जगदंबेचा या 9 दिवस मांडलेला आहे. म्हणून ती देवी आणि हा देव वेगळा नाही. म्हणून तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्या देवीची ओळख महाराज म्हणतात आम्हाला संतांनी करून दिली अभंगाचं पहिलं. कुळीची हे कुळदेवी, कुळची हे कुळदेवी, कुळची हे कुळदेवी, कुळचे हे कुळदेवी, कुळची हे कुळदेव्या, कुळची हे पूजा देवी देवी, कुळची हे पूजा देवी, कुळची हे पूजा कुळची हे कुळदेवी, कुळचे हे कुळदेवी, केली ठाई ही संतानी, केली ठाई संतानी, केली धामे संताने, केली धामे संताने, गर्वे झाले शरण गेलो, गर्वे झालो शरण गेलो, गर्वे झालो शरण गेलो, गर्वे झालो शरण गेलो, परवे झालो शरण गेलो, परवे झालो शरण गेलो, शरण गेलो, परवे झालो शरण गेलो, परवे झालो शरण गेलो. केली ठावे संतांनी, त्या देवीची ओळख आम्हाला संतांनी करून दिली. ऐका, संताशिवाय या जगातल्या देवाची ओळख होणं शक्य नाही. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. बोलत चला, हे सोनं आहे कोणाकडे गेल्यावर कळेल? बोला ना, सोनाराकडे. म्हणजे सोन्याची ओळख करून घ्यायची असेल तर सोनाराकडे जावं लागेल. मुलाला बापाची ओळख करून घ्यायची असेल तर कुणाला विचारावं लागेल? आईला. आईशिवाय बापाची ओळख नाही, सोनाराशिवाय सोन्याची ओळख नाही. तसं संताशिवाय जगातल्या देवाची ओळख नाही. संत देवाला म्हणले, देवा तू मोठेपणात येऊ नको, आमुचेनी भावे तुझं देव पण, हे कावे सर्वने राहिलाशी. अरे आमच्यामुळं तुला देव पण आहे, नाही तर तुला कोण विचारलं असतं? बोला. अरे संत जर नसते तर देव कुणाला कळाला असता? महाराज म्हणजे हे उपकार संतांचे आहेत. एकच उदाहरण सांगणार आहे, लक्ष देऊन ऐका. 24 तास देवाच्या सोबत राहणारे नामदेवराय. आळंदीमध्ये संत सभा भरली आणि त्या संत सभेमध्ये मुक्ताबाईनं गोरोबा काकाला सांगितलं, काका तुम्हाला कच्च्या पक्क्या मडक्याची ओळख चांगली आहे, ह्याच्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे तेवढं बघा. गोरोबा काका जातीनं कुंभार होते, कुंभाराकडं मडकं तपासायचं थापटणं असतं. गोरोबा काकांनी ते थापटणं घेतलं आणि बसलेल्या संत मंडळीला तपासायला सुरुवात केली. आणि ज्ञानदादाला नामदेवरायला कच्चं ठरवलं. नामदेवरायला कच्चं ठरवल्यानंतर नामदेवरायला राग आला. 24 तास देवाच्या सोबत मी राहतो आणि मी कच्चा? सरपंचाच्या सोबत राहून शेततळं पास होत नसेल तर फायदा काय? माणसाला राग येतो काय? काम नाही झाल्यावर राग कुणाचा येतो? आपण ज्याच्या सोबत राहतो त्याचा, आहे का नाही? नामदेवरायाला कच्चं ठरवलं. नामदेवरायानं सभेचा त्याग केला आणि पांडुरंगाकडे, पांडुरंगा संत सभेमध्ये काकाने मला कच्चं ठरवलं, मी कच्चा आहे. पांडुरंगाने सांगितलं, नामा तू कच्चाच आहे. मग तर बॅटरी डाऊन झाली. म्हणे देवा मग मी पक्का कधी होईल? म्हणले तुला सानप महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागेल. हिंगोली जिल्हा, औंढा नागनाथ तालुका. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग कुठे आहे? औंढ्याला आहे. तिथं विसोबा खेचराचे पाय धरावं लागतील तेव्हा तू पक्का होशील. नामदेवराय पंढरपूरवरून औंढ्याला आले. औंढ्याला काय झालं होतं बघा. जी महादेवाची पिंड आहे का नाही, त्या महादेवाच्या पिंडीवर विसोबा खेचर पाय ठेवून झोपली होती. नामदेवरायने दृश्य पाहिलं, माघारी निघाले. विसोबा खेचराने आवाज दिला, ओ नामदेवा कुठं जात आहे? म्हणे चुकीच्या पत्त्यावर आलो होता, बरोबर माघारी चालू. म्हणे कसं काय? देवाने मला तुमच्याकडे पाठवलं होतं, तुमचे पाय धरल्यावर पक्क होईल असं सांगितलं. पण तुम्हालाच देव कळत नाही. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात, आंधळे झालात का? उठी उठी प्राणे आंधळा तू का रे, देवावरी पाय ठेवेले. कधी कधी माणूस वरच्या रंगाला भुलत असतो बरं का. मग नामदेवरायानं असं बोलल्यानंतर विसोबा खेचराने सांगितलं, नामदेवा जात आहे तर जा,
फक्त जाता जाता माझे पिंडीवरचे पाय उचलून खाली ठेवा आणि मग जा. विसोबा खेचराचे पिंडीवरचे पाय नामदेवरायाने उचलले, खाली ठेवायला गेले. चमत्कार बघा, तिथून खालून आपोआप पिंड निघाली. असं 1-2 ठिकाणाहून नाही, 12 ठिकाणाहून पिंड निघाली. जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव. मग नामदेवरायाला कळलं, रे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही, तर देवानंच यांचे पाय डोक्यावर घेतले. नामा म्हणे खेचरा पायी, ओळखी झाली सर्वा ठाई, केली ठावे. संताने केले ठावे, संताने केली ठावे, संताने केली ठावे. केली ठावे संताने. महाराज म्हणले नामदेवरायाला यथार्थ स्वरूपाचा देव पुन्हा कळाला. कुणामुळं? विसोबा खेचरामुळं. म्हणजे विसोबा खेचरासारखा ओळख करून देणारा होता, म्हणून नामदेवरायाला देव कळाला. कुळीची कुळदेवी केली ठावे संताने, म्हणून बर्वे झालो शरण गेलो. उगविलो संकटी आणिला ही रूपाबळे, करोनी खळे हरिदासी. बर्वे झालो शरण गेलो, उगविलो संकटी तुका म्हणे समागमे. नाचू प्रेमे लागलो, बर्वे झालो शरण गेलो, उगविलो संकटी. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरि जय जय जय, हरि जय 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 विठोबा रखुमाई, हरि जय जय, हरि जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय जय, हरि जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई. सर्वांनी हात वर करा 1 मिनिट. सर्वांनी, महिला पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल फिमेल, बाय माणसं, गडी माणसं, आवं वैव याडी डोखरा सगळ्यांनी करा. एकदम सरळ करा. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा. थोडा आवाज द्या दादा. आणि सर्वांनी भजन म्हणा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंगा 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 भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम
भजन केलं. धन्यवाद. त्या माईसाठी एकदा टाळ्या वाजवा सगळे. वा वा, अतिशय सुंदर. जेवून आलात का तुम्ही? जेवून आलात ना? ऐक, शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. शरीर चालण्यासाठी जेवण गरजेचं आहे ना, तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. म्हणून म्हणतात, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, बघून घे सावडी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी लागेल गोडी अभंगाची, अभंगाची गोडी अभंगा. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, बघून घे सावडी मूर्ती अशा त्या पांडुरंगा. भजनाची गोडी लागणं गरजेचे आणि भजनाची गोडी आहे म्हणून एवढा मोठा समाज आज या ठिकाणी उपस्थित आहे. नवनाथ दादासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी. काय गोड नियोजन आहे हो. नियोजन एखाद्याला करायचं असेल, एखाद्याला कीर्तन महोत्सव ठेवायचा असेल तर नियोजन अशा पद्धतीचं असावं. बघा काय गोड नियोजन केलं जातं. आणि हे एवढं नियोजन करण्यासाठी हे एका दिवसात नाही, जवळपास 9-10 महिने झाले ते आमच्या संपर्कात येतात. महाराज लोकांच्या संपर्कात 9-10 महिने झाले आणि हे नियोजन करायला किमान 3 महिने. आज 29 वर्ष झाले आज हे सेवा करत आहेत. या कुटुंबाला एकच भगवती मातेला विनंती करेल, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा. अशा कुळाला उदंड आयुष्य मिळावं महाराज. आणि जाता जाता सांगेल की अशा कार्यक्रमाला आपण बी भरभरून मदत करा. इथं पैशाची संख्या भरपूर आहे. आता तुमचाच उत्सव चालू आहे म्हणल्यावर तुम्ही येणंच गरजेचंच आहे ना. का बघा, म्हणून अतिशय सुंदर. आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यांना न्याय आहे. याच्या अगोदर महिन्याचा पंधरवाडा होता बाप्पांचा. गणपती बाप्पा मोरया. 15 तारखेपर्यंत पंधरवाडा होता बापाचा पितृपक्ष आणि त्याच्यानंतर आईचा. म्हणजे अगोदर बापाला आईला सगळ्यांना प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून हा शारदीय नवरात्र उत्सव, शाकंभरी नवरात्र उत्सव महाराष्ट्र नाही, भारत नाही तर जगभर सुरू आहे. जिथं आपले लोक विदेशात राहिला आहेत तिथं त्यांच्या पद्धतीनं ते छोट्या स्वरूपात का होईना हा उत्सव या ठिकाणी साजरा करतात. आणि नवरात्रामध्ये अनेक व्रत उपासना ह्या महिला मंडळी करत राहतात. त्याच्या मागे कारण सांगतो, आदिशक्ती ही लवकर प्रसन्न होणारी दैवत आहे. कारण कलियुगामध्ये गणपती बाप्पा आणि देवी हे लवकर प्रसन्न होणारे दैवत आहेत. म्हणून पहिलाही समाधानकारक पाऊस झाला तो गणपती बाप्पाच्या पिरियडमध्ये झाला आणि आजपासून कालपासून सुरू झाली म्हणजे देवीच्या. बरोबर आहे का नाही? ही कृपा आहे भगवती मातेची. म्हणून आपण ही आराधना उपासना या ठिकाणी केली पाहिजे. कारण आपला हिंदू धर्म हा उत्सव प्रधान आहे. वेगळ्या वेगळ्या उत्सवाची संधी आपल्या धर्मानं आपल्याला दिलेली आहे. म्हणून आपण हा उत्सव या ठिकाणी साजरा करणं गरजेचं आहे. मी सांगेल बघा, तुम्हाला लक्षात ठेवा, 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहे. पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजानं आपल्या धर्माची स्थापना, धर्माचं रक्षण केलेलं आहे. मी सांगेल बघा, तुम्हाला लक्षात ठेवा. एक म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काही देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांग. शिवाजी महाराजाच्या तलवारीचं नाव भवानी तलवार होतं ना.
तुळजापूरचं मंदिर शिल्लक आहे कुणामुळं? शिवाजी महाराजांमुळं. पांडुरंगाचं मंदिर शिल्लक आहे कुणामुळं? शिवाजी महाराजांमुळं. अरे शिवाजी महाराजांना स्वराज्याची शपथ घेतली असेल तर रायरेश्वरावर भगवान शंकराच्या पिंडीवर, बरोबर आहे का नाही? म्हणून आपल्या राजानं ही संस्कृती जपलेली आहे, आपण त्या संस्कृतीला जपलं पाहिजे. लक्षात ठेवा, मी काय सांगेल तुम्हाला, 33 कोटी देवाची अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयात मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. केलेल्या कर्माची पावती आहे महाराज. लक्षात ठेवा, बायकोसाठी महल बांधणारी खूप मिळतील, आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणान लढले मावळे भरोसा त्या राजावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की या राष्ट्रात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. आपण आपल्या धर्माबद्दल जागर राहा आणि आपण आपल्या धर्म कार्याला मदत करा. आता एवढा सुंदर उत्सव सुरू आहे का नाही, आपण सर्वांनी याला मदत केली पाहिजे. मी सांगू तुम्हाला, श्रीमंती कोणती आहे? भाकरीबरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंतीबरोबर दान असावं. हा जगातला 1 नंबरचा श्रीमंत. भाकर आहे, भूक नाही, दरिद्री आहे. अंथरूण आहे, झोप नाही, दरिद्री आहे. पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. पैशानं श्रीमंत असणारी माणसं कदाचित भिकारी असू शकतात, संस्कारानं आणि विचारानं. श्रीमंती आहे, भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची श्रीमंती आहे. आपण आपल्या श्रीमंतीला जपलं पाहिजे, आपण आपल्या धर्माला जपलं पाहिजे, आपण आपल्या धर्म कार्याला मदत केली पाहिजे. हा सप्ताह चालला म्हणजे सर्वाला बरं वाटतं असं समजू नका. काय न तर ते बॅनर पॉम्पलेट पाहिले की असं धरतात, 9 दिवस झोपू देत नाहीत रे. आता हे तू मर गावाच्या बाहेर जाऊन पड, 9 दिवस गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याच आहे बघा. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, ही शोकांतिका आहे. 100% मुसलमानाला अल्लाह मान्य आहे. कोणत्याही मुसलमानाला विचारा, म्हणा अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, हेच म्हणणार. 100% मुसलमानाला अल्लाह मान्य आहे, 100% ख्रिश्चनाला येशू मान्य आहे, पण 50% हिंदूला देव मान्य नाही. ही शोकांतिका आज आपली आहे, ही शोकांतिका आहे बरं का. आज कन्फ्यूज आहेत आपले लोक, देव आहे का नाही याच निर्णयापर्यंत अजून आले नाही. भक्ती तर लांब राहिली आहे आणि हिंदू धर्मातच किडे आहे, ही बाकीच्या धर्मात नाही सापडणार आपल्याला. म्हणून माझी विनंती आहे, आपण आपल्या धर्म कार्याला मदत करा. आता हे खर्च होत असेल तर कायला वाटत असेल एवढा मोठा खर्च आहे. अरे एका IPL मॅचचा खर्च धरला तर महाराष्ट्रातल्या टोटल सप्त्याचा खर्च निघून जाईल. टोटल एका मंत्र्याचा घोटाळा धरला तर महाराष्ट्रातले सगळे गायक वादक कीर्तनकार त्याच्या वटीत जाऊन बसतील. त्यांना विरोध नाही, येऊन जाऊन धार्मिक कार्यक्रमाला काय विरोध करतात? धार्मिक कार्यक्रमाला सपोर्ट करा. तो का म्हणे सत्यकर्मा व्हावे साय घातलिया भय नरका जाणे. आज नवनाथ दादाला म्हटलं पाहिजे कीर्तन झाल्यावर, अहो छान ठेवला बरं तुम्ही कार्यक्रम, तुम्ही कार्यक्रम ठेवल्यामुळं आम्हाला ऐकायची संधी मिळाली, नाही तर ह्या महाराजाला तर आम्ही TV वरच पाहत होतो, पण तुमच्यामुळं हे महाराज इथं आले, आम्हाला ऐकायला मिळालं, थँक्यू तुम्हाला, धन्यवाद. असं कधीतरी चालता चालता एखाद्यानं म्हणलं पाहिजे, कारण याच्यातून ऊर्जा निर्माण होते, कार्य करण्याची दुपटीनं ऊर्जा निर्माण होते. म्हणून एवढं सुंदर नियोजन नवनाथ दादांनी केलं. मी सांगेल बघा तुम्हाला, आपण सगळ्यांनी एकच मदत करायची, बहुसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, कारण एवढंच संस्काराचं साधन राहिलेलं आहे. बाकी बिघडण्याचे साधनं घराघरात आणले. आता हे मुलं उभे आहेत 2-3, हे 2 मुलं, ही मुलगी, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. आज पुण्यात असे स्टेजवर टाळ घेऊन पोरं उभं राहायला पाहायला मिळत नाहीत, आणि मिळाले हे नशीब आहे. आज लक्षात ठेवा,
ह्या पोरांना नाही कीर्तनकार हो द्या, नाही गायक हो द्या, नाही वादक हो द्या, चांगला माणूस झाले तरी बाद झाले. आज चांगल्या माणसाची कमतरता आहे, लक्षात ठेवा. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहाँ भी जाए मंदिर वहाँ बन जाए. आपण जाऊ तिथं मंदिर उभं राहिलं पाहिजे, लक्षात ठेवा. हे फार गरजेचं आहे. म्हणून आपल्या लेकरांवर संस्कार टाकणं फार गरजेचं आहे. माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. संस्कार नसेल तर त्या कारीला शोभा नाही. पैसा असेल तर व्हील बनतं, पण असे नवनाथ दादा सारखे संस्कार असले तर गुडविल बनतं. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. कळावंच असं थोडं काय आहे. लक्षात ठेवा. आज पैशाबरोबर शिक्षेबरोबर दीक्षेची आणि दीक्षेबरोबर जर संस्काराची जोड असेल तर त्या माणसाचं एक वेगळं उज्ज्वल भवितव्य असतं, उज्ज्वल जीवन असतं. म्हणून अशा कार्यक्रमाला आपण भरभरून मदत करा. हा कार्यक्रम असाच चालू राहू असं भगवती मातेच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ संपलेला आहे. 6:30 ते 8:30 वेळ आहे. 8:30 वाजलेले आहे का नाही. आणि वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही. पावसाने बदबद पडला, उघडून जाव, झड लावू. 9:30 वाजायले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज, उरक म्हणतात, बाकी काहीच म्हणत नाही. लय वेळचे लोक बसलेले आहे आणि वेळेच्या पुढं जाणं मला आवडत नाही. बरोबर आहे का नाही. आपला राजीनामा मागायच्या आत सही करून तयार ठेवावा. हे शहाणपणाचं लक्षण असतं. अरे कुठंतरी थांबलो पाहिजे. समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना कुठेतरी थांबलो पाहिजे, गरजेचं आहे का नाही. म्हणून या ठिकाणी मी या माझ्या वाणीला विराम देतो. पुन्हा एकदा नवनाथ भाऊ आणि त्यांचा परिवार आणि त्यांना सहकार्य करणारी सगळीच त्यांची मित्रमंडळी, कारण एकटे नवनाथ दादा एवढं नाही उभारू शकत. आपल्या सगळ्यांची साथ आहे त्याला. आणि बाबांनी आपल्या लेकरावर फार सुंदर संस्कार टाकले. म्हणून बाबांसाठी एकदा जोर. कारण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाचे या. म्हणून बाबांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. मृदंगाचार्य आमचे घुले महाराज, गायनाचार्य गजानन महाराज, संतोष महाराज, देशमुख महाराज, तुम्ही दादा, या सगळ्या माता माऊल्या. असंच अजिबात लाजू नका. कोणानं नाव ठेवलं तर काही विचारही करू नका. नाव कोण ठेवत नाही, बरोबर आहे का नाही. तुमची भक्ती तुम्ही करत राहा. आणि ह्या टाळवा घेऊन उभ्या राहिल्या तर तुम्ही उभं तरी राहू द्या, बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. म्हणून यांनाही धन्यवाद देतो. आमचे यूट्यूब चॅनल जिव्हाळा चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. हे कीर्तन आपल्याला कधीही पाहायला मिळणार आहे. आमच्या ते यूट्यूब चॅनलचे अमोल दादा थोरात, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांना. आमचे पुरुषोत्तम महाराज असेल, खोले महाराज असतील, मी असतील, पठाडे महाराज असेल, आमचे कीर्तनं जास्तीत जास्त ज्या चॅनलवर पाहायला मिळतात, आमचे अमोल दादा थोरात अतिशय सुंदर चॅनल आहे. त्या चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काय बेल आयकॉन दाबायला विसरू नका, आहे का नाही. सुंदर चॅनल आहे. चांगले चांगले क्वालिटीचे कीर्तनं टाकत राहतात ते, असं काही पण टाकत नाही. म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. दुसरे यूट्यूब चॅनलवाले दादा त्यांनाही धन्यवाद. ते लाईव्ह करणारे दादा त्यांनाही धन्यवाद. साऊंडवाल्या दादांना सुद्धा धन्यवाद. आणि बहुसंख्येने उपस्थित असणारे सगळी श्रोते मंडळी आणि माझ्यावर प्रेम करणारे आमचे वागेश्वर मंडळ, मी वाघोलीला 2-3 कीर्तनं केले आणि आमचे राजू दादा आणि सहकार्य करणारी त्यांची सगळी मंडळी तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय. हा बोले